सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय। बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या। मी साटमांवर मुख्यमंत्री मौन का? राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र। स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्याने दोन पक्षाकडून मला टार्गेट केलं जातंय। आम्ही फील्डवर काम करणारे घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। राज ठाकरेंचं राऊतांना अमित साटम यांचं उत्तर। तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवर असणं नाही। फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक। तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव। अमित साटमांविरोधात मनसेकडून आंदोलनाची हाक। येत्या सोमवारी प्रत्येक विभागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। साटम यांच्या वर्तवणुकीवरून मनसे आक्रमक। मुंबईतील दुर्घटनेवर साटम फिदी हसतात। भाजपचा क्रूर चेहरा समोर। संजय राऊतांचा निशाणा। तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा। भाजपच्या नवनाथ बन यांचं टीकाकारांना उत्तर। रितू तावडे या आमच्या हेडमास्टर नाही। गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला। रितू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर। पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप। पुढील 3 तासात मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। विरार देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। विरार, तुळीन, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरही पाण्याखाली। विरारमध्ये गुडघाभर तर नालासोपाऱ्यात कमरेइतकं पाणी। पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा खोळंबली। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत। लोकल 20 ते 25 मिनिट उशिराने। कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूकही मंदावली।